नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सावजी स्पेशल नागपूर स्टाईलमध्ये डाळ कांदा रेसिपी। त्यासाठी मी 1 कप चना डाळ भिजायला ठेवली होती 4-5 तास आणि नंतर तुम्ही हवं तर 1 सीटी काढून आणखी शिजवू शकता, नाहीतर नंतर बनवताना पण शिजते। मी 1 सीटी काढून घेतलेली आहे। नंतर एका कढाईमध्ये तेल घालायचं आणि थोडंसं जिरं, थोडंसं मोहरी, अर्धा चम्मच आणि 2 तेजपत्ता, 2 लवंग आणि 2 काळी मिरी ते टाकायचं आणि 2 मिरच्या लालवाल्या आणि थोडीशी हिंग। छानपैकी परतून झालं की त्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे कापलेले आहे बारीक, ते टाकायचे आणि त्यांना पण छानपैकी थोडंसं रेडिश कलर येईपर्यंत मुरेपर्यंत छानपैकी शिजवून घ्यायचं। नंतर त्यामध्ये थोडं आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे आणि थोडंसं करी लीफ। सर्व 2 ते 3 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचं। नंतर मसाले टाकायचे, जसं लाल तिखट, हळद, धनिया पावडर, जिरा पावडर, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून थोडीशी काश्मीरी मिरची टाकायची, काश्मीरी मिरची पावडर, आणि हवं तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता, नाही तर स्किप पण करू शकता। सर्व छानपैकी शिजवून घ्यायचं। मस्त शिजलं की शिजलेली डाळ आहे ही तर लवकर शिजेल, जास्त वेळ लागणार नाही तिला, पटकन शिजून जाते। मग तर शिजू द्यायचं छानपैकी 2-3 मिनटं आणि नंतर तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल थोडीशी तर थोडंसं पाणी घालू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता, अशी पण खाऊ शकता। मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, आमच्या इकडे थोडी ग्रेव्ही आवडते म्हणून। आणि आता 2 ते 3 मिनटं शिजवून घेते, नंतर तो कोथिंबीर टाकून सर्व करायचं प्लेटमध्ये। आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑलमोस्ट तयार आहे। थोडीशी तिखट बनली तर आणखी छान वाटते, बनवून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। झणझणीत सावजी स्पेशल डाळ कांदा।